तर आई आणि मी चाललोय आता आज अलिबागला फिरायला नितीन संग. नितीनचा हाय कार्यक्रम अलिबागला आणि आम्ही चाललोय त्याच्या संग फिरायला. नीलमला काही यायचं नाही, तिला जायचे शाळेत, तिला काही सुट्टी नाही घेतलेली. मग आम्ही दोघीच चाललोय, पोरं पण नाही तर मग गेल्यात मामाच्या घरी. इथं मॅडम बसल्या. तर प्रवास चालू झालाय आता आमचा. तर कसलीच तयारी नसताना आम्ही अलिबागला निघालोय दोघी. बरं का, ना ड्रेस होता माझ्याकडं ना काही. पुण्यावरून मी ड्रेस वगैरे काही आणले नाही आता, पण नीलमनी बरोबर ड्रेस अरेंज करून दिलाय तिचा. तर नितीनचा हाय कार्यक्रम शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं म्हणणार आहे तो. कोणतं गाणं आहे रे नितीन? बापाचा बाप शिवराय. बापाचा बाप शिवराय. तर बघू, ऐकायला भेटलं तिथं, आम्हाला एंट्री दिली तर बघू त्याचं गाणं. एंट्री नाही दिली तर मग आम्ही जाऊ फिरायला. चला. कोणता बोगदा आहे नितीनराव? लोणावळ्याचा. बोगद्यात रोड चांगला आहे. कसं आहे? बराच लांबच आहे. आता सध्या आम्ही लोणावळ्यात पोचले आणि आता लोणावळ्याचा बोगदा आहे. इथं सांगितलं बोगद्यात थांबायचं नाही. आणि आईला कसं आहे, एसी जमत नाही है ना. पहिलेच मोठं बोगदा आहे. किती किलोमीटरचा बोगदा आहे असा? सांगते नाही, बरं यांना माहिती असं. 2-3 किलोमीटर, 2-2.5. म्हणजे 8 किलोमीटर बोगदा आहे का मला वाटतोय. नवीन बोट चालू केला नाही. 8 किलोमीटरचा बोगदा. बारीक नाही का? बघा बघा ते. एक माग बघा चालल्यात. आपलं 100 नाही, सगळ्यात गाड्या 100 नाही सगळ्या तरी. एक सीट 1 किलोमीटर म्हणजे मोठा बघताय. हा लय मोठा. म्हणलं हलय भारी बनवाय, म्हणलं हले वेगळा दिसतोय म्हणलं. पहिल्यांदा एवढा मोठा बोगदा बघितला. काम चालू आहे का काय अजून? हा मग काय ठीक आहे. आलं बोगद्याच्या बाहेर. ब्रिज झालाय नवीन. मग मी तुम्हाला तेच म्हणते, ते जे आता पाठीमागे येत होत. म्हणजे मी हुशार का तुम्ही हुशार? तुम्ही नेहमी फिरणारे लोक. मी नाही आले इकडून पहिल्यांदा. आता आहे ना हे झालं. मी सिंगलिंग नाही का रे. हे झाल्यापासून मी पहिल्यांदा झालोय. आई बघून घे बरं का, हे नवीन झाले. मध्ये केलंय बरं का. ते पहिले पण लांब होत ना, हे नवीन झालेले आता.
आमच्या आईला बघायला भेटलं. मी पण कधी नसते आले, पण मला पण भेटलं आज बघायला. ह्या साईडला काहीच येणं होते आपलं काही, पण आता छोटा आहे तो. कान जाम झाले ना. हे नवीन झालंय. हा आहे छोटा भाग. एवढा मोठा भाग नव्हता ना. हा जुना आहे आणि तो मोठा, तो नवीन झालाच नाही ना. मग आई कसं वाटलं? नवीन काहीतरी बघायला भेटलं. अजून तर तुला समुद्रात जायचे. किल्ला समुद्रात आहे. कसा दिसतोय. आमची नीलम नाही आली, नीलम यायला लागत होती. सगळे असल्यावर बरं वाटतं. आहेत म्हणाला. कान बंद होते. तिची यायला लागत होती. मी थांबले असते काही घरी. नावाल तुझं सगळ्यांनी फिरायचं. काय नाही होत. आम्ही उतरतोय तर नाश्ता करायला. काय रे इकडे ऐ. काय तर पाटील स्नॅक्स कॉर्नर मध्ये आम्ही बसलो. पुढं आईने घरी यायला चपाती द्यायला. बैल बैल होता बैल. आता बस तिथं म्हणा. बस नाही येशील इकडं. आम्ही केली चपाती चटणी खायला सुरुवात. मिसळ येते आमची चांगली. कर मिसळ आवडली का मिसळ? चांगली तरी तर सगळ्यांचा कार्यक्रम झालाय. आता आम्ही तर कार्यक्रम समाप्त झालाय ना. आम्ही आलोय आता इथं अलिबाग बीच वरती. आम्हाला काही माहिती नाही पण आलोय आता. नितीन येतोय गाडी पार्किंग करून. पाणी लय घाण आहे म्हणून आम्ही दोघी काही जाणार नाही. तो का नितीन आणि त्याचा जोडीदार गेलेत. आबा गेलाय. लय घाण पाणी, लय घाण पाणी. तर इथं कोणता किल्ला आहे मला काही माहिती नाही बरं का. जरा वरची पायरी उतरून आता इथं खाली आलोय बरं का. आईला म्हणलं चल जरा बघू जवळून. पण खरंच बाबा भीती वाटते. लोक कशी पाण्यात एवढी खेळते, लहान लहान मुलांना घेऊन. ते पण बघ आता तो माणूस तर किती मध्ये गेलाय. कशाला गेलाय बाई? आई तर लाटाने पाहू. ही दोघं काय पाणी खेळायला झालं. पाणी लय गाणे म्हणून. असला मोठा समुद्र आहे बाबा, पहिल्यांदाच बघितलाय. आई कसं वाटतंय ग एवढा मोठा समुद्र बघून पहिल्यांदाच? भीती वाटायला लागली. हा येतो थोड्या वेळाने. अरे बसा की खाली, खाली बसा. नको लय घाण आहे. हा आणि आता आहे ना भरती ओटी आहे त्यामुळे लाटा खूप मोठ्याल्या आहेत. मला तर बघूनच भीती वाटते. मला तशी पाण्याची भीती वाटते. खतरनाक लाटा येतात. त्याला कसं पाणी
नितीन फोटो काढते बघ आता. लाटांना असंच पाहत बसावं वाटते. एवढा वेळ झाले बसलोय तरी कंटाळा नाही आला अजून. कसलं भारी वाटतंय. व्हॉलीबॉल तिकडे जरा कमी येते लोक बघ तिकडे गेले. ए आई आई कसं वाटलं ग तुला आज अलिबागला येऊन? लय भारी वाटलं. मस्त वाटलं ना. तर चला आता जातो. नितीन त्यांनी बोलवले आम्हाला. मी असं मस्त आलो बरं का पाण्यात जाऊन. जास्त नाही पण थोडा वेळ आलो जाऊन. आई तर लगेच आली बाहेर. मी थांबले होते थोडा वेळ. आता समुद्र आहे ना जास्त खवळलेला आहे. पाणी जास्त वरती यायला लागले. आणि आमच्या सोबत हा आबा आलेला आहे. फुल एन्जॉय करतोय. आल्यापासून पाण्यातच आहे. कसं वाटलं का पाण्यात? आणि गार नाही म्हणून तर म्हणलं चल. आता मस्तपैकी आम्ही बोगद्यातून चाललोय. परत रिटर्न निघालेलो आहे. आता छोटावाला तो 8 किलोमीटरचा बोगदा. किती वाजले नितीन? ए आलं की. भारी पण आता आपल्याला उभं राहून फोटो काढावं का? मिसिंग लिंक. सगळेच लोक बाई व्हिडिओ फोटो चालू करतात.
तर आमची अलिबागची ट्रिप आता संपलेली आहे. रात्रीचे 1:30 वाजलेत आणि आम्ही आता घरी पोचलोय. मस्त झाली आमची ट्रिप. कसं वाटलं आई? भारी वाटलं, भारी वाटलं, भारी. तर चला, आईने पण मस्त एन्जॉय केलेलं आहे आज. जरी पाणी खेळलं नसलं तरी पण. मस्त पाण्यात गेलो होतो. ओके, बाय बाय, गुड नाईट.